नमस्कार, प्रमिलाज हेल्दी किचनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत वर्षभर टिकणारे फ्रोझन मटर आपण कसे बनवणार आहोत ते. आणि ते बनवण्यासाठी आपण इथे या पद्धतीच्या वाटाण्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. फ्रोझन मटरसाठी शेंगा निवडताना आपल्याला अशा शेंगा निवडायच्या आहेत की त्यातील मटर परिपक्व झालेले असावेत. कोवळ्या शेंगा घ्यायच्या नाहीत, त्यामुळे आपले फ्रोझन मटर वर्षभर टिकणार नाहीत. थंडीच्या दिवसात बाजारामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर हिरवे आणि ताजे मटार उपलब्ध असतात. त्यामुळे आपण असे फ्रोझन मटर बनवून ठेवले तर आपल्याला वर्षभर इतर मटर घेण्याची गरज भासत नाही. तर आपण सर्व मटार इथे निवडून घेतलेले आहेत, सोलून घेतलेले आहेत. तर आपण इथे एका कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी गॅसवर ठेवून दिलं होतं. 3-4 मिनिटे झाले आहेत. आता पाणी गरम झालंय आणि यामध्ये आपण टाकून घेणार आहोत 1 चमचा साखर, जी की आपल्या फ्रोझन मटरमध्ये प्रिझर्वेटिंगचं काम करते. आणि इथे टाकून घेणार आहोत 1 चमचा मीठ. हे दोन्ही आपल्या मटरमध्ये प्रिझर्वेटिंगचं काम करतात, त्यामुळे फ्रोझन मटर वर्षभर टिकतात. आता पाण्याला थोडीशी उकळी आली की आपण यामध्ये सोलून घेतलेले मटर टाकून देणार आहोत. अगदी 1 मिनिट आपल्याला शिजून घ्यायचे, जास्त शिजवायचे नाही. आता तुम्हाला इथे दिसेल जसे जसे मटार शिजतील तसे तसे ते वरती तरंगू लागतील. पाहू शकता तुम्ही या पद्धतीने. जास्त वेळ लागत नाही, अगदी 1 मिनिटात सर्व मटार वरती येतात. पाहू शकता तुम्ही सर्व मटार वरती आलेले आहेत. आता हे सर्व मटार झाऱ्याच्या साहाय्याने आपण गाळणीमध्ये काढून घेणार आहोत, जेणेकरून त्यामध्ये अजिबात पाणी शिल्लक राहणार नाही. हे मटर गाळणीमध्ये काढून झाले आहेत. आपण लगेचच यावरती थंड पाणी टाकून घ्यायचे, म्हणजे कुकिंग प्रोसेस लगेच थांबली जाते. आता आपल्याला हे एका स्वच्छ आणि सुती कापडावर टाकून घ्यायचे. मटरवरील सर्व एक्स्ट्राचं पाणी आपल्याला पुसून घ्यायचं आहे. त्यामध्ये अजिबात पाणी राहिले नाही पाहिजे. आता हे मटर आपण 100-100 ग्रॅमच्या बॅग घेणार आहोत आणि त्यामध्ये पॅकिंग करून ठेवणार आहोत. तुमच्याकडे अशा बॅग नसतील तर तुम्ही प्लॅस्टिकच्या हवाबंद डब्यामध्येही ठेवू शकता. माझ्याकडे अशी मशीन आहे, मी या मशीनच्या साहाय्याने ह्या बॅग पॅक करून घेतल्या आहेत. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही मेणबत्ती किंवा चाकू गरम करून पॅक करू शकता. चला तर मग, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि खात